नमस्कार. आज मी तुम्हाला दाखवणार आहे सॅटिन परकरची कटिंग. आणि हा माझ्याकडे सॅटिनचा कपडा आलेला आहे. हे बघा, बघू शकता तुम्ही. आता हा कपडा आपल्याला असा घ्यायचा आहे. हा कपडा 2 मीटर आहे. तर आता मी आणि हे परकर आहे. ह्या परकरप्रमाणे मला हा परकर शिवून द्यायचा आहे कस्टमरला. आता आपण ह्याची घडी वगैरे कशी घालायची ते मी तुम्हाला दाखवते. हे बघा, आता आपल्याला हा कपडा हे बघा, पहिले अशी घडी घालून घ्यायची. त्याच्यानंतर आपल्याला ह्याच्यावर दुसरी घडी घालून घ्यायची आहे. म्हणजे आपल्याला हा कपडा 4 फोल्ड करून घ्यायचा आहे. थोडक्यात सांगायचं तुम्हाला. ह्याला व्यवस्थित असं 4 फोल्ड करून घ्यायचा हा कपडा. आणि नेहमी कटिंग करताना आपली ही कपड्याची बाजू असते ना, ह्या कपड्याच्या बाजूची बंद बाजू ही आपल्या साईडनी पाहिजे. हे बघा, ही बंद बाजू नेहमी कुठलं पण काही पण शिवत येईल त्याच्यासाठी पहिले ही बंद बाजू आपल्याकडून पाहिजे. आणि हे ओपन बाजू ह्या साईडनी. थोडासा क्रॉस आहे हा कपडा, तर मग मी हे टोक आणि हे खालचा टोक अशी म्हणून त्याचे 4 भाग व्यवस्थित असे फोल्ड करून घेतलेले आहेत. आता हा आपल्याला असा व्यवस्थित कपडा करून घ्यायचा आहे हाताने छान असं. आता हा आपला परकर आहे मापाचा. मी हा परकर असा फोल्ड करून घेते, म्हणजे मापाचा परकर आहे हा. आता आपल्याला ही परकरची घडी आता ह्या कपड्यावर आपल्याला अशी घालून घ्यायची आहे. एकदम सोपी पद्धत आहे. आता आपल्याला ही प्रॉपर अशी परकरची घडी घालून घ्यायची. आणि थोडंसं ना हा कपडा सटकतो, त्यासाठी थोडंसं पिनअप करून घ्यायचं आहे ना, म्हणजे आपला कपडा कटिंग करताना हलणार वगैरे नाही. सुळसुळा कपडा असल्यामुळे आपल्याला हे थोडेसे पिन लावून अटॅच करून घ्यावे लागेल व्यवस्थित. तर मी त्याचप्रमाणे खालून पण इथे पण अटॅच करून घेते हे, म्हणजे कपडा आपला कट करताना सरकू नये म्हणून. आता मी ह्याला मार्किंग करून घेते. आणि आपल्याला ह्याला चॉकने अशी मार्किंग करून घ्यायचे. हे चॉक आता तुम्हाला दिसतो का नाही काय माहिती. आपल्याला हा परकर ठेवून एकदम कट टू कट अशी कटिंग करून घ्यायची. हे बघा, आता इथे मी ब्लू कलरची लाईन मारून घेतलेली आहे. तुम्हाला थोडंसं झूम मध्ये दाखवते मी. आणि इकडच्या साईडने पण तसंच घ्यायचं आहे आपल्याला. जसं आपल्या परकरचा आकार आहे ना, तसंच मी कट करून घेणार आहे. ही एक्स्ट्रा मार्जिनसाठी म्हणजे हे करून घेतलंय मी, आखून घेतलेलं आहे. आता आपल्याला असं कट करत यायचं आहे. इथे थोडंसं तर आता हे आपल्याला पिन काढून घ्यायचे. नाही तर असं राहिलं तरी चालेल. आता मी ह्याची कटिंग दाखवते तुम्हाला कशी करायची. आता मी ते कटिंग करायला चालू केलेलं आहे. एकदम हळूहळू आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे. कुठं एक्स्ट्राचा कट नको लागायला. ही पट्टी आपल्याला साईडला ठेवून घ्यायची आहे. आता मी इकडनं चालू करते कटिंग करायला.
आता थोडीशी अशी कटिंग करून घ्यायची आहे. हे बघा, परकरची कटिंगचं पोर्शन हे असं दिसतं. हे बघा, आपली छानशी कटिंग झाली. आता हे आपलं सगळं शिलाईमध्ये जाणार. त्याच्यानंतर आपल्याला ही वरची 2 इंचाची पट्टी काढायची आहे, दाखवते तुम्हाला. आणि आपल्याला कमरेचं मेजरमेंट घ्यायचं कितीचं आहे कमर वगैरे, त्याप्रमाणे आपण ती पट्टी 2 इंचाची काढून घेऊ. आता मी इथे मेजरमेंट घेणार आहे कमरेचं. हे पूर्ण शिवून आपली कमर ही 10ची म्हणजे 40ची कमर आहे. तर मग आता आपल्याला हे 2 इंचाचा बेल्ट ह्याच्यामध्ये काढून घ्यायचा आहे. हे आपण थोडंसं साईडला करून घेऊ. तर आता आपल्याला ही 2 इंच पट्टी काढून घ्यायची आहे. शकतो तुम्ही. आता ही पट्टी आपल्याला व्यवस्थित पहिले करून घ्यायची आहे, कारण सॅटिनचा कपडा आहे. आणि जे नवीन असतात त्यांनी तर म्हणजे खूपच असं जपून हे केलं पाहिजे, कटिंग वगैरे केली पाहिजे, कारण कस्टमरचं असतं. आता मी हे पूर्ण पट्टी मोजून घेणार कितीची आहे ती. आपली तयार पट्टी 10ची होती. तर आता आपण स्टिचिंगला चालू करणार आहोत. हे बघा, आता मी हे जॉईन करून घेतलं आहे आणि आता आपण इथून स्टिचिंग चालू करायची आहे. तुम्हाला मोबाईलमध्ये कळत नसेल का आपल्याला मी कुठल्या बाजूने जोडून घेते. हे उलट्या बाजूने जोडते. सॅटिंगचा कपडा हा सरळ बाजूनी हा असा प्लेन आणि चमकदार असतो, आणि उलट्या बाजूनी हा कपडा खरबडीत असतो. तर तेव्हाच तुम्हाला समजून जाईल का सरळ आणि उलटी बाजू कुठली आहे. तर मी आता हे उलटे करून घेतलेले आहे पार्ट, आणि ही आतली बाजू ही सरळ आहे. तर आपण आता इथे टाकायला चालू करू, स्टिचिंगला चालू करूया. आता आपण साईडने ते कडेकडेने शिवून घ्यायचं आहे. थांबा, मी तुम्हाला थोडंसं झूममध्ये दाखवते. सेटिंग असल्यामुळे आपल्याला असं थोडंसं एक हात तिकडनं पकडून असं सरळ अशी स्ट्रेट अशी लाईन मारून घ्यायची आहे. हे बघा, शिवून घेते. सेटिंग असल्यामुळे आपल्याला थोडासा वेळ हा लागू शकतो, सुळसुळा कपडा असल्यामुळे. हे बघा, आपण बघू शकता. आता आपली ही प्रॉपर अशी, हे बघा, प्रॉपर अशी शिलाई मी याच्यावर मारून घेतलेली आहे. आता मी ही डबल शिलाई मारून घेते आणि दाखवते. बघू शकता आपली आता इथे पूर्ण अशी स्टिचिंग झाली आहे एका बाजूनी. तुम्हाला दुसरी पूर्ण बाजू उघडून दाखवते. हे बघा, अशा प्रकारे आपली छान अशी स्टिचिंग झालेली आहे. हे बघा, किती सुंदर अशी आपली स्टिचिंग झालेली आहे. हे बघा, छान. आता मी
असंच आता आपल्याला ह्याच्यावरती हे लावून घ्यायचे आहे 2 इंचाची पट्टी ओपन आहे तोपर्यंतच लावून घ्यायची. असं लावल्यानंतर अशी स्टिचिंग केल्यानंतर मग आपल्याला ती पट्टी लावताना खूप हार्ड जाईल. त्यासाठी मी पहिले आता इथे 2 इंचाची पट्टी जॉईंट करून घेणार आहे. बघू शकता इकडच्या साईडने मी स्टिचिंग करून घेतलेली आहे. आता मी ह्या साईडने स्टिचिंग करून घेणार आहे जिथे मार्किंग केली आहे तिथे. आता मी अशी स्टिचिंग वगैरे करून घेणार छान व्यवस्थित. मी हे तुम्हाला दाखवायसाठी असं दाखवलेलं म्हणजे दाखवायसाठी खाली टाकलेलं आहे परकर, कारण वरती व्यवस्थित दिसत नाही. चला आता मी स्टिचिंग करून घेते दुसऱ्या साईडला पण. आता मी इथे पट्टी लावून घेणार आहे. सर्वात पहिले आपण ह्या वरच्या साईडला थोडंसं 5 इंचाचं फोल्ड करून घेऊया आणि मग आपण पट्टी लावूया. इथे तुमच्या मनावर आहे, तुम्ही 5-6 इंच अशी इथे मी 7 इंचावर इथून अशी शिलाई मारून घेणार. आता मी इथून टिप मारून घेणार आहे पहिले आणि नंतर त्याच्यानंतर आपल्याला वरची पट्टी जोडून घ्यायची आहे. आता आपल्याला ह्या साईडनी पण तशीच टिप मारून घ्यायची आहे सेम. बघू शकता तुम्ही. तर मी पहिले फोल्ड करून घेणार आणि साईडने एक टिप मारून घेणार. तर आता मी इथे 2 इंचाची वरची पट्टी आपली जॉईंट करून घेणार आहे. हळूहळू आपल्याला जॉईंट करायचं आहे हे. सॅटिनचा कपडा असल्यामुळे आपल्याला थोडंसं व्यवस्थित धरून हळूहळू हाताने शिवावे लागेल. अशा प्रकारे शिवून घेते हळूहळू. डबल शिलाई. आता मी याला डबल टिप टाकून घेते. आता इथे मी आपली 2 इंचाची पट्टी परकरला जॉईन करून घेते. तर आता मी इथे 2 इंचाची पट्टी जॉईन करून घेणार आहे.
आता इकडून आपल्याला बघायचं टीप आली की व्यवस्थित, आपली टीप व्यवस्थित येते. बघू शकता आता इथे आपली 2 इंचाची पट्टी छानपैकी लागली गेली. तर आता इथे मी हे बघा, आता मी पहिले ना खालून शिलाई मारते, तुम्हाला बोलली होती, पण मी पहिले खालून मारून घेते कारण जॉईन केल्यानंतर हार्ड होईल. आता शिलाई मारण्यासाठी पहिले खालून शिलाई पूर्ण अशी हळूहळू धरून फोल्ड करून व्यवस्थित मारून घेईन. आता मी परत ह्याला एक डबल टिप देणार आहे साईडनी, बघू शकता तुम्ही. फायनली आपला सॅटिंगचा 2 कळीचा परकर रेडी झालेला आहे. आणि हा माझा परकरचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. आणि चॅनलला सबस्क्राईब अजून केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब पण नक्की करून घ्या. भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या. बाय.